बारामतीमध्ये रविवारी म्हणजे 14 जुलैला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती। विधानसभेचं फुंकलेलं रणशिंग म्हणून त्याकडे पाहिलं जातंय खरं, पण दादाचा वादा लाभ आणि बळ या टॅगलाईन खाली ही सभा आयोजित करण्यात आली होती। दादांचं बदललेलं जॅकेट, एकंदर कॅम्पेनचा झालेला गुलाबी रंग, महिलांची उपस्थिती आणि पावसात भाषण या सगळ्यानं या सभेचं लक्ष वेधलं। अजित पवारांना याचा किती फायदा होणार हे विधानसभेला आपल्याला कळेलच, पण या सभेमध्ये छगन भुजबळ यांचे भाषण अत्यंत गोप्यस्फोट करणारे ठरले। या सभेमध्ये भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर थेटपणे आरोप करत महायुती सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जी चर्चा करायला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्या बैठकीला शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना फोन करून तुम्ही जाऊ नका असं सांगितलं। बैठकीच्या आदल्या दिवशी बारामतीतून संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना फोन करून बैठकीला न जाण्याचं सांगितलं गेलं असा दावा छगन भुजबळ यांनी केला आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग निर्माण झाला। पण असं असताना भुजबळ भाषणाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले। भुजबळ सकाळपासून पवारांच्या बंगल्यामध्ये वेटिंग रूमला बसलेले होते, पण त्या दरम्यान आलेले मिलिंद नार्वेकर शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून निघूनही गेले। पण भुजबळांचं काय झालं? भेट नेमकी कशी झाली? छगन भुजबळ पवारांच्या भेटीबाबत नक्की काय म्हणाले? भुजबळ यांच्या भेटीमागचं नक्की राजकारण काय हे पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी गोमती आणि तुम्ही बघताय खबरकट्टा लय भारी। अजित पवारांच्या बारामतीच्या सभेची जितकी चर्चा झाली नाही, तितकी चर्चा भुजबळांच्या भाषणाचीच झाली। लोकसभेच्या निवडणुकीत महायुती किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी भुजबळांना सभांपासून लांब ठेवलं होतं, पण अखेर छगन भुजबळ अजित पवारांच्या मंचावर आलेच आणि तिथूनच आता नवीन ट्विस्टला सुरुवात झाली आहे। कालच्या बारामतीच्या सभेत महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात असा सवाल विचारत छगन भुजबळ यांनी भाषणामध्ये शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला। भुजबळ यांचं भाषण सुरू असतानाच सभेतील कार्यकर्त्यांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुरू झाल्या आणि काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर काही काळ कार्यकर्ते शांत बसले, पण बारामतीतल्या भुजबळांच्या भाषणाचा रोष हा पूर्णपणे शरद पवारांवर होता। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली होती, त्याला एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी यायला पाहिजे होतं। सर्वपक्षीय नेते बैठकीला यायला तयार होते, पण आदल्या संध्याकाळी बारामतीतून फोन गेला आणि त्या सगळ्यांनीच या बैठकीवर बहिष्कार टाकला। तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर असेल, पण हे मिटवण्यासाठी तुम्ही काय येत नाही? महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत। निवडणुकीच्या वेळी तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ, पण अशा मुद्द्यावर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही, असं थेटपणे आरोप छगन भुजबळ यांनी कालच्या सभेमध्ये शरद पवारांवर केला। बरं, या सभेत या आरोपांना 24 तास होत नाहीत तोपर्यंतच आज सकाळी 10-15 वाजता अचानकपणे छगन भुजबळ यांचा ताफा शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचला। छगन भुजबळ हे पवारांची पूर्व वेळ न घेता गेलेले होते, त्यामुळे त्यांनी लगेच शरद पवारांची भेट काही मिळाली नाही। आता दिवसभरात शरद पवार फक्त 2च व्यक्तींना भेटणार होते। त्यानंतर पवार हे पूर्वनियोजित दौऱ्यानुसार बारामती, पुणे आणि अकोला इकडे जायला निघणार होते असं सांगण्यात आलं होतं। पवारांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यानं त्यांना आज कमी भेटीगाठी ठेवण्याचा सल्ला दिला होता। ते आज जास्त भेटीगाठी घेणार नाहीत असंही लोकांना आधीच कळवण्यात आलेलं होतं।
11 गटांकडून विधान परिषदेवर आमदार झालेले मिलिंद नार्वेकर यांनी शरद पवारांच्या भेटीची आधीच वेळ घेतलेली होती. ते ठरल्याप्रमाणे आले, पवारांना भेटले आणि निघूनही गेले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी पवारांच्या भेटीचा फोटोही टाकला. नार्वेकरांसोबत आणखी एका व्यक्तीला पवारांनी आज भेटीची वेळ दिली होती, पण ते छगन भुजबळ नव्हते. इकडे छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी येऊन बसले होते. पवारांना भेटल्याशिवाय आपण जाणारच नाही असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. अखेर शरद पवारांनी जवळपास 1.5 तासानंतर भुजबळांना आत बोलावले. त्यानंतर शरद पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटाची चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी न बोलता छगन भुजबळ सरळ आपल्या सरकारी निवासस्थानाच्या दिशेने निघून गेले. माध्यमांचे कॅमेरे त्यांचा पाठीलाग करतच होते. अखेर भुजबळांनी या संदर्भात लगेचच पत्रकार परिषद बोलावली. तेव्हा भुजबळ काहीसे त्रासलेले दिसत होते. माध्यमांच्या कॅमेऱ्यावरती त्यांचा राग निघत होता. अखेर पवारांच्या भेटीवर बोलताना त्यांनी पत्रकारांना सांगितलं की मी आज पवार साहेबांकडे सकाळी गेलो, त्यांची पूर्व वेळ घेतली नव्हती, फक्त ते घरी आहेत एवढंच मला कळलं होतं. सकाळी 10:15 मी तिथे गेलो, पण ते झोपले होते. तब्येत बरी नसल्याने मी 1.5 तास तिथे थांबलो. ते उठले, त्यांनी मला बोलावलं. मी त्यांना सांगितलं की मी कुठला राजकारणी, आमदार किंवा मंत्री किंवा कुठल्याही पक्षाचा नेता म्हणून आलेलो नाही. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही आता राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात निर्माण झालेल्या संघर्षाच्या परिस्थितीमुळे काही लोक एकमेकांच्या हॉटेलात जात नाहीत, दुकानात जात नाहीत. राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ज्यामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी सुद्धा तुम्ही तो प्रश्न सोडवला होता. आता या संदर्भात भुजबळ यांनी पवारांना सांगितलं की त्यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा आणि या संघर्षातून तोडगा काढावा. हा प्रश्न सोडवावा, सुटावा आणि राज्यातलं वातावरण शांत व्हावं, यासाठी मी पवारांना भेटायला गेलेलो होतो, सातत्याने भुजबळ सांगत होते. तसेच या संदर्भात मी राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनाच भेटायला तयार आहे, अशी सुद्धा भूमिका भुजबळ यांनी पवारांच्या भेटीनंतर मांडली आहे. शरद पवार आणि भुजबळ यांच्या भेटीनंतर पवार आणि नेमकं भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली, तर पवार असं म्हणाले की आम्हाला माहिती नाही की तुम्ही महायुती सरकारनं जरांगेशी काय चर्चा केली आहे, त्यांना काय आश्वासनं दिली आहेत. ओबीसी नेत्यांचे उपोषण सोडलं त्यावेळी त्यांना काय सांगितले आहे याची आम्हाला कल्पना नाही. पण या संदर्भात पवार म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोलतो, आम्ही एकत्र बसतो आणि काय करायला पाहिजे, हा प्रश्न कसा सोडवता येईल या संदर्भात मी चर्चा करायला तयार आहे, असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, असं छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आता एकंदर छगन भुजबळ आणि शरद पवार या भेटीमागे जरी भुजबळ आणि मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हा प्रयत्न असल्याचं आपल्याला सांगितलं जात असलं तरी गेल्या लोकसभेला महायुतीला मराठा आरक्षणावर जो काही फटका बसलाय, त्यामुळे आता शरद पवारांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करायला लावणं हा महायुतीचा डाव असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांनी आता थेटपणे ओबीसी किंवा मराठा हा पर्याय निवडावा, असा महायुतीचा यामागचा हेतू आहे असं म्हटलं जाते. दुसरीकडे भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाविषयी आक्रमक भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे. त्या विषयावर भुजबळ यांना पवारांशी बोलायला पाठवून भुजबळ यांचे राजकीय मूल्य वाढवण्याचा सुद्धा हा प्रयत्न असू शकतो असं म्हटलं जाते. काही दिवसांपासून भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चाही होत आहेत. त्यामुळे पवारांवर भुजबळांनी काल आरोप करून आज लगेच भेट घेणं हे काही दिसतं तेवढं साधं आणि सोपं नाहीये हे तर स्पष्ट आहेच. आता आजच्या भेटीवरून एक गोष्ट स्पष्ट होती. एकीकडे बारामतीमध्ये पवारांवर जाऊन आरोप केले, नंतर छगन भुजबळ लगेच 1.5 तास वेटिंगला बसत शरद पवारांची भेट घेतात. म्हणजेच भुजबळ काहीसे नरमलेले दिसतात.
तुम्हाला काय वाटतं, यामागे महायुती देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा काही डाव असू शकतो काय? आता या संदर्भात शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. तुमची या संदर्भातली मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खबरकट्टा लय भारी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.